अवधूत आणि आम्ही दोघांनी सकाळी सकाळी मॅचिंग केलं आहे का तर आम्हाला दोघांना व्लॉग शूट करायचं आहे. अवधूतचं सकाळपासून चाललं आहे दीदी व्लॉग शूट करू आणि अवधूतला जवळपास मी 1 वर्षानंतर भेटते आणि जेवढा आनंद मला होतो आहे तेवढा माझ्यापेक्षा जास्त आनंद अवधूतला होता की त्याची दीदी येणार होती. त्याच्या एका मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे मकर संक्रांत आणि इथे तेजलचा पहिला मकर संक्रांत आहे. तर सुगड पूजायचे आहेत. तर इथे सगळ्यांचेच म्हणजे मला पण सुगड पूजायचं आहे. सुगड आपण सगळेच पूजतो. तर इथे बघा त्याच्यासाठी हे सुगड आणलेले आहेत आणि छानपैकी त्याला हळद आणि कुंकूची बोटं लावून घेतो आहे. आणि थोडीफार जी काही आपली तयारी असते पहिल्या मकर संक्रांतीसाठीची ती इथे मी छोट्याशा मिनी ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे काही आपल्याला संक्रांतीसाठी जो ओवसा असतो त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतो किंवा जे सुगड पूजण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं इथे आम्ही एकत्र तयार करून एका साईडला घेतो आहे. इथे हे जे चणे आहेत हरभऱ्याचे हे एवढे जास्त प्रमाणात इथेच बघायला मिळते. आणि काल रात्री तेजलने माझ्या हातावर एक छोटीशी मेहंदी काढलेली, खूप जास्त नाही काढली आणि कोण काही एवढा जास्त असं चांगला वाटत नाही मला कलर आला आहे त्याचा. आणि इथे हलव्याच्या दागिन्यांची तयारी आणि हे सगळे हलव्याचे दागिने घरीच तयार केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. बाजूबंद म्हणा, त्याच्यानंतर कमरपट्टा आहे, त्याच्यानंतर हा छल्ला आहे जो आपण लावतो, ही बिंदी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 पदरचा म्हणजे 3 लेअरचा हा जसं तुम्ही राणीहार म्हणू शकता तशा पद्धतीचं आहे. हे बनवायला खूप वेळ जातो म्हणजे आपल्याला बघून एवढं छान वाटतं आणि अगदी जसे दागिन्यांचे इतर दागिन्यांचे असतात ना तसेच हे वाटत आहेत. पण बघा ना अगदी हे घरीच बनवलेले आहेत. ही बिंदी आहे, ही नथ आहे आणि इथे बघू शकतो तो साडी पिन आहे एका साईडला. त्याचबरोबर हे मंगळसूत्र आहे. मंगळसूत्रामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र आहेत बघा, एक अशा वाट्यांचं आहे आणि एक अशा वाट्यांचं. ह्या बांगड्या आहेत ज्याला छान असं लटकन आहे. ही आहे एक हातातली अंगठी आणि याच्याबरोबर अजून एक सेट आहे जो आहे जेंट्ससाठीचा बनवलेला. याच्यामध्ये बघा घड्याळ आहे आणि किती छान दिसते बघा. मला वाटलं पण नव्हतं की घड्याळ पण बनवू शकतं. हे त्यांच्यासाठीच आहे. तर हे 2 बाजूबंद आहे आणि ही जी मोठी माळ आहे ती नवऱ्यासाठी आहे. तर बघा किती छान असं सगळं तयार झालेलं आहे. याच्यानंतर हळदी कुंकूला वाण देण्यासाठी याच्या हळद कुंकू आणि तिळगुळाच्या अशा एकत्र अशा पुड्या बांधून हे पण घरीच बनवलेलं आहे बघा. आणि अशा पद्धतीने आजचा मिनी व्लॉग मी इथेच एंड करते. ह्यात सगळ्याचे डिटेल व्हिडिओ मला जसे जमतील तसे लवकरात लवकर तुमच्याबरोबर पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन.